गडचिरोलीमध्ये नक्षलग्रस्त भागामध्ये झालेल्या चकमकीमध्ये 12 नक्षली ठार झालेत। महाराष्ट्र पोलिसांच्या C60 जवानांकडून नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। एटापल्लीमधील जाराबंडी चित्रपट्टी परिसरामध्ये 6 तास ही चकमक चालली आणि नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जिल्ह्यात नक्षलविरोधी पोलीस पथकाने एक मोठी यशस्वी प्राप्त केली। जवळपास 6 तास चाललेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात मोठा यश गडचिरोली पोलिसांना आलेला आहे। या यशाबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 51 लाख रुपयाचे बक्षीस जे आहे ते जाहीर केले। जवळपास 7 जे तुकड्या होते, 7 तुकड्या काल सकाळी ऑपरेशन जे आहे एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी परिसरात करण्यात आला आणि आता सध्या पोलीस मुख्यालयात नक्षलवाद्यांचे शव जे आहेत ते तपासणी सुरू आहे आणि त्यात एक दलम कमांडर जे आहे DYSC हे ठार झालेला आहे। आणि आज 1 वाजता दुपारी पोलीस अधीक्षक निलोपत यांची पत्रकार परिषद आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात या कारवाईमुळे राज्यात आणि दुसऱ्या तेलंगणा किंवा छत्तीसगड राज्यात गडचिरोली पोलिसांचे चर्चे आहेत। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमनीर फंड TV9 गडचिरोली।